आज आपण जलप्रतिबिंब हा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहणार आहोत. जलप्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब डावी आणि उजवी बाजू तशीच राहते. डाव्या आणि उजव्या बाजूत काहीच फरक पडत नाही. खालची बाजू वर आणि वरची बाजू मात्र खाली येते. जलप्रतिबिंबामधील महत्त्वाचा बदल हा होतो की खालची बाजू वर जाते आणि वरची बाजू खाली येते. जसं की आकृतीच्या स्वरूपात आपण समजून घेऊ. बघा, हा त्रिकोण आहे. याचं जर पाण्यातील प्रतिबिंब पाहायचं असेल तर वरची बाजू खाली आली आणि खालची बाजू वर गेली. डाव्या आणि उजव्या बाजूत मात्र काहीच फरक झाला नाही. तशी दुसरी आकृती बघू. या आकृतीचं पण तसंच. वरची बाजू खाली गेली आणि खालची बाजू वर आली. डावी आणि उजवी बाजू यात काहीच फरक पडला नाही. या आकृतीमध्ये आणखी एक त्रिकोण लपला आहे. याची पण वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर आली. आता ही आकृती बघा. या आकृतीमध्ये पण बदल तोच झालेला आहे. पाण्यातील प्रतिबिंब वरचा डोक्याचा भाग खाली गेला आणि हा पायांचा भाग वर आला. परंतु डाव्या आणि उजव्या बाजूत काय फरक झाला तो बघा. आता डाव्या बाजूचा हात तसाच आहे, फक्त तो वर आहे तर इथं खाली आला. पाय पण खाली आहे तर वर आला. इकडच्या बाजूने तसंच. इकडचा हात इकडच्याच बाजूने राहिला, परंतु हा खाली आहे तर हा वर आला. हा पाय वर आहे तर तो खाली गेला. परंतु जेव्हा आपण आरसा, आता हे जलप्रतिबिंब पाहिलं, आरसा जेव्हा खालच्या बाजूने असा लावलेला असतो तेव्हा आरशातील पण प्रतिमा खाली लावला असेल, असा उभा नाही. उभा असल्यास त्याची प्रतिमा वेगळी पडते. परंतु आरसा जर असा खालच्या बाजूने लावलेला असेल तर त्याची प्रतिमा ही जलप्रतिबिंब सारखीच असते. जसं की बघा, ह्या आकृतीमध्ये वरची बाजू खाली गेली आणि खालची बाजू वर आली. ही छोट्या त्रिकोणांमध्ये पण तसाच बदल झाला. जेव्हा आपण आणखी एक वेगळी ट्रिक याला वापरू शकतो. पाण्यातील जर प्रतिबिंब आपल्याला काढायचे असेल तर आपण असे एका कागदावर आकृती काढून घेऊ शकतो. आता हा कागद वरतून खाली दुमडायचा, असा खाली दुमडायचा. तिथं आपल्याला थोड्या प्रमाणात आकृती गिरवलेली दिसते. त्या आकृतीवर आपण पुन्हा गिरवायचं. उलट्या बाजूने आकृतीवर गिरवलं की आपल्याला आपली प्रतिबिंब तयार होतं. बघा, उत्तर आकृती आपल्याला मिळते. ही ट्रिकसुद्धा आपण वापरू शकतो.